एके दिवशी कर्दळी वनामध्ये एक लाकूडतोड्या झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी झाडावर चढला आणि झाडाच्या फांद्या तोडू लागला. अचानक त्याच्या हातातील कुऱ्हाड खाली पडली. त्या झाडाखाली एक मोठे वारूळ होते. ती कुऱ्हाड सरळ जाऊन त्या वारुळावर पडली. कुऱ्हाड एवढ्या जोरात पडली की त्या वारुळातून रक्ताची चिळकांडी बाहेर आली. हे सगळे दृश्य पाहून लाकूडतोड्या खूपच घाबरला. एवढ्यात त्या वारुळातून एक दिव्य व्यक्ती प्रकट झाली. ही रक्ताची धार त्या दिव्य व्यक्तीच्या मांडीतून येत होती. याचं कारण म्हणजे कुऱ्हाडीचा घाव त्या व्यक्तीच्या मांडीवर बसला होता. हे पाहून तर लाकूडतोड्या खूपच घाबरला आणि थरथर कापू लागला. त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. ही दिव्य व्यक्ती म्हणजेच दत्तात्रेयांचे 4थे अवतार श्री स्वामी समर्थ. दत्तात्रेयांचे 3रे अवतार असलेले नरसिंह सरस्वती महाराज या कर्दळी वनामध्ये सुमारे 350 वर्ष तपश्चर्या करत होते. त्यांच्या भोवतीच हे वारूळ तयार झाले होते. कुऱ्हाड पडल्यामुळे ते या समाधीतून जागे झाले. लाकूडतोड्याची अशी स्थिती पाहून स्वामी त्याला म्हणाले, घाबरू नकोस, तू निमित्त मात्र आहेस मला समाधीतून जागे करण्यासाठी. असे म्हणून स्वामींनी लाकूडतोड्याच्या मस्तकावर आपले वरदहस्त ठेवून त्याला आशीर्वाद दिला आणि आता स्वामी तिथून निघाले. देशाटन करून स्वामी मंगळवेढा येथे आले. तेथे स्वामींनी 12 वर्ष रानात वास्तव्य केले. त्यावेळी स्वामी कधीतरीच गावात जात असत. तेथील एक ब्राह्मण कुटुंब होते. ते स्वामींना रोज भोजन देत असत. मंगळवेढा येथील वास्तव्यानंतर स्वामी पंढरपूर, मोहोळ, सोलापूर ही ठिकाणे फिरत फिरत अक्कलकोटमध्ये स्थायिक झाले. अक्कलकोटमध्ये चोळप्पा नावाचा एक सद्गृहस्थ त्यांचा प्रथम भक्त झाला. स्वामी सुरुवातीला चोळप्पाच्या घरीच राहत असत. चोळप्पा जरी स्वामींचा निस्सीम भक्त असला तरी त्याच्या घरातील लोक मात्र स्वामींना मानत नसत. पण स्वामींचे रोजचे चमत्कार बघून चोळप्पाच्या घरचेच काय संपूर्ण पंचक्रोशीतील लोक स्वामींची भक्ती करू लागले. स्वामींनी राजापासून रंकापर्यंत सर्वांवर खूप प्रेम केले. आपण यजुर्वेदी ब्राह्मण, गोत्र काश्यप, रासमीन असल्याची माहिती स्वामींनी स्वतः सांगितली. स्वामी दिसायला खूप दिव्य, तेजपुंज, शरीराचा वर्ण गोरा आणि अजानभाऊ होते. सर्वसामान्य भक्तांना स्वामींनी आपलेसे केले. त्यामुळे सर्व जाती धर्माची लोक स्वामींचे भक्त झाले. अनेक लोकांचा अहंकार स्वामींनी दूर केला. स्वामीच एकमेव सत्य आहेत. तेच या विश्वाचे चालक मालक आहेत. ते अखंड चराचरात व्यापून आहेत. सर्व देवता, रिद्धी, सिद्धी स्वामींची पूजा करतात. सर्व जीवांच्या उद्धारासाठीच स्वामींनी सदेह अवतार या मृत्यूलोकात घेतलेला आहे. स्वामीच सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारे आणि सर्व संकटातून वाचवणारे आहेत. स्वामी समर्थ हे 6 एप्रिल 1856 रोजी प्रकट झाले होते. त्यानंतर त्यांनी 22 वर्ष अक्कलकोटमध्ये वास्तव्य केले आणि 30 एप्रिल 1878 रोजी स्वामींनी समाधी घेऊन आपले अवतार कार्य संपवले. आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींच्या विषयी थोडक्यात माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, स्वामी भक्तांना शेअर करा आणि असेच अध्यात्मावरचे व्हिडिओ बघण्यासाठी अध्यात्मवार्ता यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.